नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणारा पोर्शन आहे, भाग आहे, तो आहे संयुक्त परीक्षा जी झालेली आहे 2024 ची गट क ची. त्याचा जो पेपर झालेला आहे 21 तारखेला, त्या पेपरचं आपण डिटेल स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. असं नाही की तो व्हिडिओ MPSC या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे ते प्रश्न तुम्हाला कुठेही उपयोगात पडणार नाही. ते मित्रांनो, प्रश्न मॅथ अँड रिझनिंगचे प्रश्न हे कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये रिपीट होत असतात. जसं की ज्या काही तुम्हाला स्लाइडवर एक्झामची नावं मी दिलेली आहेत, DMER, धर्मदाय आयुक्त, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो किंवा बाकी इतर सरळ सेवा असो, त्या सरळ सेवेसाठी पण हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत किंवा येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी ते प्रश्न महत्त्वाचे तुम्हाला वाटणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओला स्किप न करता एकूण एक प्रश्न तुम्ही बघावं असं मला वाटत आहे, कारण हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या संयुक्त परीक्षा गट क 2024 या प्रश्नांना. तर मित्रांनो, मी डायरेक्ट इथे स्क्रीनशॉट लावलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी का असं केलं आहे, कारण जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत त्या परीक्षेचा डायरेक्ट मी जे प्रश्नपत्रिका आहे ते प्रश्नपत्रिका डायरेक्ट मी इथे स्क्रीनशॉट म्हणून लावलेली आहे. ठीक आहे, बघा, पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे प्रश्नाच्या जागी येणारी संख्या कोणती. बघा, इथं आपल्याला एक सिरीज दिलेली आहे, 2, 12, 30, 56, 90 आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नचिन्ह केलेलं आहे. तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कुठली संख्या येईल असं म्हटलेलं आहे, विचारलेलं आहे. तर खूप सोपी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, अशी जर सिरीज तुम्हाला दिसली तर मला तर वाटते एक तर फरक काढा, या दोन संख्यामधलं फरक काढा, नाहीतर बघा की त्या फरकामध्ये जर जास्त डिस्टन्स दिसत असेल तर तिथं स्क्वेअर येणार, म्हणजे वर्ग येणार. तर मला असं वाटतं की इथून आपण काय शोधावं, डिफरन्स शोधावं. बघा, 2 आणि 12 किती डिफरन्स आहे, 10चा डिफरन्स आहे. 12 आणि 30 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 18चा. त्याच्यानंतर 30 आणि 56 मध्ये 26चं. त्याच्यानंतर 56 आणि 90 मध्ये कितीचं येतं, मला तर वाटते हे 34चे येणार, बरोबर आहे. आणि बघा, आता आपल्याला शोधायचा आहे या नंबरचा डिफरन्स. तर आपल्याला हीच नंबर कॅल्क्युलेट करायची आहे. बघा, पुन्हा इथे कुठला डिफरन्स येतो का, डबल डिफरन्सचं आपण शोधून. बघा, इथे किती, 10 आणि 8, 8चा फरक पडत आहे. 18 आणि 26, पुन्हा इथे बघा 8चा. इथे बघा पुन्हा 26 अधिक 8 जर केले 34 होतं, म्हणजे 10 अधिक आपण 8 केले 18 होतं, 18 अधिक 8 केले 26 होतं, 26 अधिक 8 केले 34 होतं. आता 34 मध्ये आपण काय करू, आणखी ऍड करू 8, तर किती होतं ना, 42. आता जेव्हा तुम्ही काय करता, 2 मध्ये 10 ऍड करता तर तुम्हाला 12 मिळते. 12 मध्ये जर 18 ऍड केलं तर 30 मिळते. 30 मध्ये 26 ऍड केलं तर 56 मिळते. तशाच प्रमाणे 90 मध्ये जर 42 तुम्ही काय केले, ऍड केले, 90 मध्ये 42, तर तुम्हाला काय मिळेल, 2 9 3 12, 132. म्हणजे प्रश्नाच्या ठिकाणी काय येणार, 132 ही संख्या येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर हमखास आहे. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा, काय हा कंपॅरिझनचा प्रश्न आहे. जसं जसं म्हटलंय या प्रश्नाने तसं तसं आपण उत्तर करूया. श्याम हा रामपेक्षा उंच आहे, लिहा मग इथे, श्याम रामपेक्षा उंच आहे. त्याच्यानंतर बघा, राम हा अमीरपेक्षा उंच आहे, राम अमीरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिरीषपेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर आहे, खरं शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे, शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. ठीक आहे, तर सर्वात कमी उंच कोण हा प्रश्न केलेला आहे तुम्हाला. तर तुम्हाला आधी तर याचं काय करा, एक
उंचवारी लाईन तयार करा. म्हणजे बघा काय होणार. आधी मी करतो सुधीर पासून. ठीक आहे, सुधीर हा उंच आहे शिशिरपेक्षा. ठीक आहे, आता बघा शिशिरपेक्षा कोण उंच आहे. शिशिरच्या नंतर कोण येते, राम येते. पण रामच्या आधी कोण येत आहे, श्याम येत आहे. बघा हे बघा ना, श्याम हा रामपेक्षा उंच आहे. बघा इथं उंच लिहिलं, पण श्याम हा रामपेक्षा उंच आहे. तर याच्या आधी याचं कनेक्शन याच्यासोबत जोडा. तर श्याम हा रामपेक्षा उंच आहे, तर इथे काय येणार, श्याम येणार. त्याच्यानंतर इथे काय येणार, राम येणार. आता आता रामपेक्षा कोण उंच आहे रे, म्हणजे राम उंच आहे ना आमिरपेक्षा, तर इथे कोण येणार, शेवटी आमिर येणार. तर आपल्याला ही जे झाली आहे उंच, ही असेंडिंग ऑर्डरनी चढत्या क्रमाने, तर आपल्याला सर्वात कमी उंच कोण हा प्रश्न केलेला आहे. तर कोण आहे सर्वात कमी उंच, आमिर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, खूप सोपा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहिल्या 3 मांडग्याचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा. आता बघा इथे या सर्कलमध्ये 196, 169, 256 आणि या सर्कलमध्ये काय येणार हे विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा बघा या संख्येकडे एकदा टक लावून बघा काय दिसत आहे. 196 काहीतरी तुम्हाला एक विशिष्ट संख्या दिसत आहे. काय दिसत आहे, हे काय दिसत आहे, 14चा वर्ग. काय दिसत आहे, 14चा वर्ग म्हणजे 14चा स्क्वेअर. हे पण बघा 13चा स्क्वेअर दिसत आहे, म्हणजे वर्ग दिसत आहे. हा बघा 256 कोणाचा वर्ग आहे, कोणाचा वर्ग आहे 256. मला एकदा कमेंटमध्ये तुम्ही सांगा की 256 कोणाचा वर्ग आहे म्हणून. ठीक आहे, आता बघा हा जो 14 वर्ग आलेला आहे 196, पण 14 आले कसे, तर 14 कसे आले, हे जे संख्या दिलेली आहे 2, 3, 5, 4 या सगळ्यांची ऍडिशन करून 14 आलेले आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो, समजत आहे का रे. या सगळ्यांचं ऍडिशन करून 14 येत आहे. म्हणजे बघा 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 4 बरोबर आहे. तर बघा किती येत आहे, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 4 14 आले. 14चा स्क्वेअर किती आहे, 196. आता बघा 1 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 किती येत आहे, हे 1 5 4 3, 1 आणि 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, म्हणजे 13चा स्क्वेअर किती येत आहे, वर्ग 169. आता बघा इथे काय दिलेलं आहे, 5 अधिक 3 अधिक 5 अधिक 3. आता बघा 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, म्हणजे 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे, कोणाचा वर्ग आहे, 256 हा 16चा वर्ग. आता सिमिलरली काय करा, इथे शोधा 6 अधिक 7 अधिक 5 अधिक 3 किती होतं रे, 6 आणि 5 11, 11 ना 7 18, 18 आणि 3 21. आता 21चा स्क्वेअर काय, वर्ग काय, 21चा वर्ग येते 441. म्हणजे या प्रश्न ठिकाणी काय येणार आहे, 441. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, अगदी सोपा हा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. आता प्रश्न क्रमांक 4 बघा, अशा टाईपचे प्रश्न आपण आपल्या PYQ सिरीज मध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, बघा एक विशिष्ट रक्कम ABC मध्ये अनुक्रमे 2 ला 3, 3 ला 4 या प्रमाणात वितरित करायची होती, परंतु ती चुकीने 7 ला 2, 2 ला 5 या प्रमाणात वितरित केली गेली. याचा परिणाम म्हणून B ला रुपये 30,000 कमी मिळाले, तर ती रक्कम किती होती. बघा अशा टाईपचे मी प्रश्न हे माझ्या PYQ सिरीज मध्ये घेतलेले आहे. तुम्हाला मी सांगतोच की माझी जे PYQ सिरीज आहे ती सगळ्याच एक्झामसाठी काय आहे, उपयुक्त आहे, रामबाण आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, माझी PYQ सिरीज एकदा बघून घ्या. ती यूट्यूब चॅनलला काय आहे, सेव्ह आहे, प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहे, टॉपिक वाईज आणि PYQ सिरीज. बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे. बघा काय दिलेलं आहे, ABC. ठीक आहे, अनुक्रमे किती दिलेले आहे, 2 ला 3, 3 ला 4. ठीक आहे,
या प्रमाणात विपरीत करायची होती, हे विपरीत करायची होती, पण ती चुकीने अनुक्रमे किती झाली आहे, 7 ला 2, 2 ला 5 या प्रमाणात काय झालेली आहे, विपरीत झालेली आहे. म्हणजे करायची होती काय या प्रमाणात, पण झाली कुठली, या प्रमाणात विपरीत झाली चुकीने. आता बघा सांगा, याचा परिणाम म्हणून बी ला 30,000 रुपये कमी मिळाले. बी ला किती, 30,000 रुपये कमी मिळाले. आता मला सांगा कमी मिळाले, इथे बी चा रेशो आहे म्हणजे हे आहे आणि इथे बी चा 2 आहे. म्हणजे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथं बी चा गुणोत्तर काय आहे, बी चा गुणोत्तर किती आहे बघा, टोटल किती आहेत, म्हणजे एबीसी मिळून किती आहे बघा, ए अधिक बी अधिक सी मिळून किती आहे मला सांगा, किती आहे, 2 अधिक 3 अधिक 4 आहे, म्हणजे 2 आणि 3 5, 5 आणि 4 9. इथे बी चा रेशो किती आहे, बी चा गुणोत्तर किती आहे, 3 आहे आणि टोटल मिळून किती आहे, 9 आहे. म्हणजे काय होणार, 3 1 3, 3 3 9. हा झाला बी चा रेशो. त्याच्यानंतर इथे बघा, इथे ए प्लस बी प्लस सी मिळून किती आहे, 7 अधिक 2 अधिक 5, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14. आणि बी चा रेशो काय आहे, इथे बी चा रेशो आहे 2, 2 भागिले 14 म्हणजे 1 भागिले 7, हा एक रेशो झाला. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, याचा फरक दिलेला आहे, कोणाचा, बी चा फरक किती दिलेला आहे, परिणाम म्हणून बी ला 30,000 कमी मिळाले. आता कमी कसे मिळणार रे, जेव्हा तुम्ही 1 भागेला 3, ठीक आहे, आता काय म्हणू, आपल्याला काढायचा आहे फरक, तर आपण एक्स म्हणू मायनस, आता 1 भागेला 7 गुणिला एक्स आणि जे कमी आले आहे रुपये ते किती आहे, 30,000 रुपये. समजला का, आपल्याला कमीच काढायचं होतं म्हणून आपण काय केलं, वजा. आता 3 आणि 7चा लसावी काय होतो, 21 होतो. आता याला 21 आणण्यासाठी इथे 7 काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल, तर वरती पण 7 ने गुणाकार करावा लागेल, म्हणजे इथं काय होणार 7x, इथं 3 ने गुणाकार करावा लागेल तेव्हाच 21 येणार, तर वरती पण 3 ने गुणावं लागेल, तर काय होणार इथे मायनस 3x बरोबर 30,000 रुपये. समजला. आता बघा 7x मधून 3x गेले तर 4x राहिले, भागीला 21 बरोबर 30,000. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा हे 21,000 इकडे जाणार म्हणजे काय होणार, 4x बरोबर 30,000 गुणिला 21. ठीक आहे, तर बघा इथे x ची किंमत आपल्याला काढायची आहे, तर काय होणार, मी इकडे लिहितो, तर x बरोबर काय होणार, x बरोबर 30,000 गुणिला 21. आता हे 4 इथं गुणाकारामध्ये आहे, तर इथे काय होणार, भागाकारामध्ये. आता बघा काय होतं, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 छकम 24, 4 7 28 बरोबर आहे, 4 7 28 राहिले 2, 4 पंचे 20 आणि हे 2 शून्य, म्हणजे किती राहतं इथं, 7,500 गुणिला 21. आता जर तुम्ही 7,500 गुणिला 21 याचा गुणाकार केला तर तुम्हाला 1,57,500 रुपये मिळतील. ही झाली एक्स ची किंमत. आता एक्स म्हणजे काय म्हटलं आपण, ती रक्कम, म्हणजे किती कमी होणार आहे, किती होणार आहे, पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे आपलं प्रश्न क्रमांक 4चं 1,57,500. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. समजला विद्यार्थी मित्रांनो. वळू या प्रश्न क्रमांक 5 कडे. आता बघा इथे काय दिलेला आहे, हा रिझनिंगचा प्रश्न आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. आपण याला PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेला आहे. बघा समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले आहेत, जर तास काटा पश्चिमेकडे आहे तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील. आता बघा ही एक घड्याळ आहे, तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही जर डेली यूज करत असेल घड्याळाचा आणि नसेल करत तरी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे बघा मी काही डिजिट काढतो. आता हे 9 आहे, हे 12 आहे, इथे काय होणार 3 आणि इथे 6 होणार. समजलं का रे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता काय म्हणत आहे तो, 9 वाजले असतील, तर हा 9 वाजले असतील बघा, ठीक आहे 9 वाजले. आता काय, जर तास काटा पश्चिमेकडे तर ही कुठली दिशा झाली, पश्चिम दिशा झाली. त्याच्यानंतर तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील, हा काय तास काटा आहे आणि हा काय मिनिट काटा. तर तो जो आपल्याला प्रश्न केलेला आहे तो काय केलेला आहे, मिनिट काटा. तर मिनिट काटा कोणत्या दिशेला आहे, उत्तर. कुठल्या दिशेला आहे, उत्तर. तर आपलं प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, 4.
म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे उत्तर दिशा असणार आहे. समजलं? असा हा एकदम सोपी प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 6 कडे. बघा, पंकज, किरण, अनिल या तिघांना रुपये 1000 2ला 3, 3ला 5 या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती रुपये आले? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो, अशा टाईपचे प्रश्न मी PYQ सिरीज मध्ये घेतलेलेच आहे. बघा इथं काय दिलेलं आहे? पंकज, त्याच्यानंतर किरण, त्याच्यानंतर अनिल. ठीक आहे, याचं काय दिलेलं आहे? प्रमाण दिलेलं आहे किती? 2ला 3 आणि 3ला 5. तर आपल्याला विचारलं आहे किरणच्या वाटेला किती रुपये येतील, आणि या तिघाही मिळून किती? 1000 रुपये. म्हणजे या तिघांना किती वाटायचे? 1000 रुपये. म्हणजे पंकज, किरण आणि अनिल, ठीक आहे, या तिघा मिळून किती वाटायचे? 1000 रुपये. पण किती प्रमाणात? 2ला 3, 3ला 5. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलं? किरणचं विचारलंय, म्हणजे 3चं विचारलंय. किरणचं विचारलंय ना, मग डायरेक्ट मी इथं किरणचंच काढतोय. ठीक आहे, किरणचं आपल्याला वाट्याला किती रुपये येणार हे विचारलंय. तर किरणचा रेशो किती आहे रे? किती आहे? 3 आहे. आणि टोटल किती आहे? 2 अधिक 3 5, 5 अधिक 5 10. तर टोटल किती आले? 10. आणि तिघा मिळून किती वाटायचे आहे? 1000 रुपये. समजला? आता हा शून्य कटला, म्हणजे 3 गुणेला 100 किती येणार? 300 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा पण रिझनिंगचा एक सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे? प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कुठली आकृती येणार आहे ते निवडायचं आहे. बघा इथं काय? हा सर्कल आहे, त्याच्यानंतर हा ट्रायंगल आहे. आता काय केलंय? सर्कल ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलवर काय मांडलेलं आहे? सर्कल मांडलेलं आहे. झालं? आता काय बघा, इथं एक काय दिलेले? हा एक बॉक्स दिलेला आहे, हा एक बॉक्स दिलेला आहे. तर आपल्याला प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येणार ते शोधायचं आहे. आता जो दिलेला आहे इथं बघा, इथं काय दिलेला होता? ट्रायंगल दिलेला, ट्रायंगलवर काय येणार आहे? सर्कल आलाय, बरोबर आहे. तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे? तर मला तरी वाटते विद्यार्थी मित्रांनो, हा एक तर्कशील प्रश्न आहे. तर बघा, ही एक उभी रेषा आहे, म्हणजे उभा बॉक्स आहे. तर या उभ्या बॉक्सवर आपल्याला हा बॉक्स आडवा मांडावा लागेल. समजला? म्हणजे इथं कुठं दिसतं का रे? म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. अशा प्रकारे याला सोडवायचं होतं. समजलं? वळूया प्रश्न क्रमांक नंतरचा. आता बघा, हा नंतरचा प्रश्न क्रमांक काय आहे? तर अशा प्रकारचे पण आपण प्रश्न आपल्या PYQ सिरीज मध्ये घेतलेले आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या PYQ सिरीज मधले खूप काही प्रश्न या संयुक्त गट क 2024च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. बघा काय म्हणत आहे? 1 भागेला 2 हे इथे भागाकाराचं चिन्ह आहे, आणि 3 भागेला 5. तर आपल्याला याचं व्हॅल्यू काढायची आहे, किंमत काढायची आहे. तर योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. बघा मी सांगितलंय तुम्हाला 2 गुणेला 1 किती होते? 2. आणि याचं काय करायचं? अधिक, म्हणजे किती होणार तुम्हाला? 3. म्हणजे 3 भागेला 2. अरे बघा, 2 गुणेला 1 2, आणि 2 अधिक 1 किती होतात? 3. आणि भागेला 2 जशाच्या तसे. इथे काय होणार? भागाकाराचं चिन्ह. पुन्हा तसंच करा. 3 गुणेला 5 15. 15 अधिक 3 18. 18 भागेला हे काय येणार? 5. समजलं? अशा प्रकारे आपल्याला याला काय करायचं होतं? सॉल्व्ह करायचं होतं, सोडवायचं होतं. आता बघा इथे 3 भागेला 2 आहे. आता मी काय करतो? हा जो चिन्ह आहे, हा चिन्ह बदलतो गुणाकारामध्ये. आता जेव्हा गुणाकारामध्ये बदलतो याला, तर हे जे 5 आहे ना, हे काय होतात? वरती जातात आणि 18 खाली येतात. समजलं? आता बघा काय होणार? वरच्या अंशाची काय होणार? गुणाकार, आणि खालच्या छेदाचा काय होणार? गुणाकार. म्हणजे 3 गुणेला 5 म्हणजे 2 गुणेला 18. म्हणजे 3 गुणेला 5 भागेला 2 गुणेला 18. म्हणजे 3 5 15 आणि 18 दुने 36. हा आपला फायनल रेशो येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारचा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नामध्ये क्लेम होऊ शकतो. का बरं? कारण हा प्रश्नाचं उत्तर परफेक्ट येत नाही. बघा मी कसं सांगतोय,
इथं जे ऑप्शन दिलेलं आहे, इथं ऑप्शनमध्ये थोडं मला तरी वाटते तो 19-20 आहे. ठीक आहे, हा प्रश्न क्लेममध्ये जाऊ शकतो, म्हणून मी म्हटलं आहे संभाव्य उत्तरे. ठीक आहे, म्हणून मी काय म्हटलंय संभाव्य उत्तरे आहे इथले. ठीक आहे, बघा इथं मी थोडंसं हिंट देतोय. आता याच्या आधी आपण बघितलं होतं तो स्क्वेअरमध्ये स्क्वेअर आले होते, बॉक्समध्ये जो प्रश्न सॉल्व्ह केला. बघा हा 16 काय, 16चा स्क्वेअर काय येतो 256 येतो. समजला? अरे इथं 16 आहे, या 16चा स्क्वेअर काय आहे 256. मग इथे काय 2 आहे, मग 2चा स्क्वेअर काय येणार, 2चा स्क्वेअर काय येणार रे 4 येणार ना. 2चा स्क्वेअर काय येणार 4. आता पर्यायामध्ये बघा 4 4 कुठं आहे, इथे आहे. हे बघा 4 इथे आहे, त्याच्यानंतर 4 इथे आहे, म्हणजे आपले 1 आणि 4 हे पर्याय कटले. समजलं एवढं? ऑप्शन इलिमिनेट या पद्धतीने जाऊ. त्याच्यानंतर बघा इथे बघा डी आणि एन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, डी आणि एन दिलेलं आहे. त्याच्यानंतर एच आणि एस दिलेलं आहे. हे बघा मी लिहितो इकडे, डी 16, एन एच 2, एस बी 256, एम त्याच्यानंतर काय दिलेलं आहे प्रश्न मार्क. इथे आपल्याला पूर्ण या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. बघा इथे 16चा स्क्वेअर काय आलाय 256, इथं 2चा स्क्वेअर काय आलाय 4 आलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपलं या मधून 1 आणि 4 पर्याय इलिमिनेट झालेले आहे. आता मित्रांनो काय करायचं आहे, हे जे डी आहे आणि एन, तर मी काय करतो डी आणि एचचं काय करतो कंपॅरिझन करतो. बघा आता तुम्हाला एबीसीडी माहित असेल. हे बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही काय एबीसीडी आहे. त्याच्यानंतर बघा मी याला काय करतो उलट लिहितो, म्हणजे एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, अशा प्रकारची ही आपली अल्फाबेटिकल सिरीज झाली. आता काय करा, डी आणि एचचा फरक शोधा. डी कुठे आहे, इथे आहे, आणि एच इथे आहे, म्हणजे फरक कितीचा येतो 3चा येतोय. आता काय करा, बीचा फरक 3ने जर काढला तर काय येते, बीच्या ठिकाणी बघा किती 3 सोडा एफ येते, म्हणजे इथं काय येणार एफ येणार. एवढं समजलं? आता बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये पण इथे एफ आहे, इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये पण एफ आहे. एवढं समजलं? म्हणजे इथं एफ फिक्स आहे. हा झाला आपला पहिला फरक. त्याच्यानंतर मी काय करतो, बी आणि एफचा फरक घेतो. बी आणि एफचा फरक घेतो. बघा बी कुठे आहे, इथे आहे. एफ कुठे आहे, इथे. किती आलंय 3चा फरक आलाय, इथे 3चा फरक आला, इथे पण 3चा फरक होता. आता काय करतो, एन आणि एसचा कितीचा फरक आहे बघा, एन आणि एस. एन कुठं आहे, एन इथे आहे, एस इथे आहे, तर कितीचा फरक पडत आहे 4चा फरक पडत आहे. जसा एन आणि एस मध्ये 4चा फरक आहे, तसा एफ आणि कुठं मध्ये 4चा फरक असेल. आता हे काय होतंय, हे रिव्हर्स जात आहे, बरोबर आहे ना. तर एफ पासून आपल्याला रिव्हर्स जायचं आहे. एफ पासून रिव्हर्स म्हणजे बघा बी आणि एफचं झालंय ना, एन आणि एसचं झालंय. आपल्याला आता काय करायचं आहे, एमचा घेऊ. बघा एमचा फरक काय, एनचा घेतलाय एन आणि एसचा, तर आपण एम सोबत घेऊ. एमचा फरक बघा, हे बी नाही, सॉरी हे थोडंसं सांगण्यात माझं मिस्टेक झालं. तर एमचा रिव्हर्स करा. एम कुठे आहे, एम इथे आहे. याचा रिव्हर्स जर केला तर काय येणार बघा, एमचा रिव्हर्स करा, एन ओ पी क्यू आर, म्हणजे 4चा फरक दिसत आहे, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. अशा प्रकारची ही सिरीज होती मित्रांनो. पण इथे कुठेच तुम्हाला आर दिसत नाही, इथे पी दिसत आहे, इथे क्यू दिसत आहे. समजलं? म्हणजे बघा हा मी सगळ्याच व्हेरिफिकेशन करून पाहिलं या प्रश्नामध्ये. इथे पी आणि क्यू कुठेच येत नाही या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये कुठलाही कसंही सॉल्व्ह करा, फक्त आर येतो, म्हणजे F4R हे उत्तर असायला पाहिजे. पण आयोगाने इथे पी आणि क्यू दिलेला आहे. मला तरी वाटते ज्या मुलांनी प्रश्न अटेम्प्ट केला असेल त्या मुलांनी या प्रश्नाला क्लेम करावं, त्यांना नक्कीच गुण मिळतील. हा प्रश्न थोडा मला डाऊटफुल आहे, त्यामुळे मी 2-3दा प्रश्न हा व्हेरीफाय केला, पण याचं उत्तर काही बरोबर येत नव्हतं. म्हणून मला थोडासा वाटतो की हा क्लेममध्ये प्रश्न जाऊ शकतो. जर ज्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केला असेल हा प्रश्न, तर त्याला नक्की मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक नंतरच्या.
आता बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेन आकृती दिली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कोणता विषय निवडला हे बघायचं आहे. आता बघा इथं काय दिलेलं आहे, 4 विषय दिले आहे, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मी काय करतो, या इतिहास जो इतिहास विषय आहे या इतिहास विषयाची काय करतो, बेरीज करतो. आता बेरीज कशी करायची सगळं तुम्हाला इथं काय सर्कलमध्ये काय म्हणतो असं कॉकटेल दिलेलं आहे, म्हणजे कुठले कुठले अंक दिले. तर बघा हा जो सर्कल आहे इतिहासचा, समजत आहे, हा बघा हा कोणाचा सर्कल आहे, इतिहास हा विषयाचा आहे. तर या सर्कलमध्ये काय काय येत आहे, 16 येत आहे, लिहा इथे 16, 12 येत आहे, 12, त्याच्यानंतर 18 येत आहे, तुम्हाला दिसत नसेल पण मी इथे लिहून दाखवत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 20 येत आहे, त्याच्यानंतर 18 पुन्हा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 14. ठीक आहे. आणि जो शेवटचा आहे तो शेवटचा आणखी काय आहे, हा किती आहे, हा पण 18चा आहे. किती आहे, 18. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, रिपीट झालेले आहे. हा किती आहे, 18 आहे का, बरं बघू, हा किती आहे, 20, सॉरी हा आहे 13 आहे. किती आहे, 13 आहे. इथे थोडं स्क्रीनशॉट घेताना हे झालेलं आहे मित्रांनो, तर थोडं त्याला समजून घ्या तुम्ही. इथे 13 आहे, मी डायरेक्टली काय केलं आहे, स्क्रीनशॉट इथे लावलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडं 19-20 इकडे होणार, हे 13 आहे. ठीक आहे. तर बघा काय करायचं, याची ॲडिशन करा. काय करा, ॲडिशन करा. बघा 16 आणि 14. ठीक आहे. 16 आणि 14 डायरेक्ट किती होतात, 30 होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 18 आणि हे किती होणार, 20. ठीक आहे. पुन्हा किती होणार, हे 30 होणार. त्याच्यानंतर काय पुन्हा बघा इथे काय करा, 20 आणि 13 किती होतं, 33 होतं आणि हे राहिले 18. ठीक आहे. तर या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते, 111. तर हे झाला इतिहासमध्ये गुण म्हणा किंवा काही म्हणा. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलरली आपल्याला विज्ञानचं शोधायचं आहे, विज्ञान या विषयाचं शोधायचं आहे. तर विज्ञानमध्ये बघा विज्ञान कुठे गेला, इथे आहे, समजला. तर विज्ञानामध्ये जे काही तुम्हाला दिलेले आहेत अंक, हे दिलेले आहेत जे मार्क्स वगैरे असेल, तर त्यांचे डायरेक्ट काय करायची, बेरीज करायची. 18 अधिक 18 अधिक 15 अधिक 20 अधिक 16 अधिक 13 अधिक 19. तर हे झाले या विज्ञान या सर्कलमध्ये दिलेल्या अंकाची बेरीज. दिसत नसेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही काय करा, एखादी जर तुमच्याकडे PDF असेल ते PDF ओपन करून ठेवा तुमच्या समोर, फक्त एक्सप्लेनेशन ऐकायचं काम तुम्ही करा, कारण तुम्हाला एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे. ठीक आहे. हे जे दिसत आहे नाही दिसत आहे याचं एक्सक्यूज देऊ नका, कारण तुम्हाला प्रश्नाचं एक्सप्लेनेशन समजलं तर तुम्ही कशाही पद्धतीनं सोडू शकता. तर या सर्व टोटल केली यांची, तर याची टोटल येते 119 येते. किती येते, 119 याची टोटल येते. ठीक आहे. त्याच्यानंतर सारखीच काय करा, भूगोलची करा. भूगोल या विषयाची करा. तर भूगोलचा सर्कल हा झाला. या सर्कलमध्ये येणारे सगळ्याच अंकाची काय करा, बेरीज करा. तर भूगोलमध्ये सर्व अंकाची बेरीज केल्यानंतर 101 दिसत आहे. ठीक आहे. आता राहिला कुठला, गणित. तर गणित विषयाचं तुम्ही काय करा, बेरीज करा. तर गणितमध्ये जे जे येतील त्या अंकाची इथे बेरीज करा. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मला सगळ्यात जास्त जे बेरीज दिसत आहे ते विज्ञान या विषयाची बेरीज दिसत आहे. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडलेला आहे, कुठला, विज्ञान. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे. बघा तुम्हाला हे बेरीज करायचे आहे. मी टाइम स्पेंड होईल जास्त होणार, त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी 3 विषय कसं हे करायचं ते सांगितलेलं आहे. बाकीचं तुम्ही करा, पण याचं उत्तर 2 आयोगानं दिलेलं आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक नंतरच्या. आता बघा हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कसोट्यावर डिपेंड असलेला प्रश्न आहे. तर आधी तर काय करू, या कसोट्या बघू. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10, 11 ने या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. आता सुरुवात करतो 11ची कसोटी. ठीक आहे. आता 11ची कसोटी काय म्हणते रे, 11ची कसोटी असं म्हणते की हे तुम्हाला पर्यायामध्ये दिसत असेल 5, 6, 1, 6, 0.
यामध्ये काय करायचं आहे, जसं मी इथे लिहितो 5 6 1 6 0, तर 11ची कसोटी असं म्हणते की यामध्ये जे डिजिट दिलेले आहे, अंक दिलेले आहे, या अल्टरनेट अंकाची तुम्हाला बेरीज करायची आहे. तर बघा 5 6, ठीक आहे, 5 अधिक 1 6, त्याच्यानंतर काय करायचं आहे 6 अधिक 6, याच्यामधून 6 अधिक 6 मायनस करायचे, म्हणजे 6 वजा 12 किती येते, -6 येते. ही झाली तुमची 11ची कसोटी. 11ची कसोटी काय म्हणते, अल्टरनेट संख्यांची काय करायची, बेरीज करायची आणि तिथून दुसऱ्या अल्टरनेट संख्याची बेरीज काय करायची, वजा करायची. तर हे तर मला तर वाटते पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार नाही, म्हणजे 11ने इथे याला भाग जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे पहिला पर्याय कटलेला आहे. आता बघा दुसरा जो आहे तो आहे 10. 10ची कसोटी काय म्हणतोय, 10ची कसोटी असं आहे की संख्येच्या एकक स्थानी शून्य यायला पाहिजे. समजलं, संख्येच्या जे काही तुम्हाला संख्या दिलेली असेल त्या एकक स्थानी काय यायला पाहिजे, शून्य यायला पाहिजे. आता बघा मित्रांनो, शून्य तर मला सगळ्याच ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, थांबू. ठीक आहे, आता बघू 9ची कसोटी. 9ची कसोटी, ठीक आहे, 9ची कसोटी काय म्हणताय, म्हणजे बघा इथं मी एखादी ऑप्शन घेतो, जसं की तिसरा ऑप्शन घेतलो 3 9 7 0 0. ठीक आहे, आपल्याला 10ची कसोटी झाली, 11ची कसोटी, आता 9ची कसोटी. तर यामध्ये जे कंटिन्युअस डिजिट येतात बघा 2 9 7 0 0, तर काय करतो, या कंटिन्युअस अंकाची बेरीज करतो 2 9 7, ठीक आहे, अधिक 0 अधिक 0, तर किती येते रे, 2 आणि 9 11, 11 आणि 7 18 येते. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं आहे ही 9ची कसोटी आहे, म्हणजे 9ची कसोटी 18 ही जर सम आली तर या पर्यायापैकी काय होणार, लागू होणार आहे. आता शेवटची जी कसोटी आहे ती 8ची कसोटी आहे. 8ची कसोटी, आता बघा मी एखादी पर्याय उचलतो इथून, जसं बघा मी हा शेवटचा पर्याय उचलतोय, कुठला, 4 7 5 2 0. आता जेव्हा 8ची कसोटी आपल्याला चेक करायची आहे, तर शेवटचे 3 अंक, या शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल, म्हणजे बघा 520 भागेला 8, याने जर पूर्ण भाग जात असेल आणि बाकी शून्य उरत असेल तर ती 8ची कसोटी अप्लिकेबल होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 11ची कसोटी, 8ची कसोटी, 9ची कसोटी, म्हणजे मला तर वाटते इथे बघा, इथे 9ची कसोटी पण अप्लिकेबल नाही होणार याही प्रश्नाला, इथे 8ची पण नाही होणार, इथे पण बघा इथे 8 9 10ची होणार पण 11ची नाही होणार. आणि जो पर्याय क्रमांक 4 आहे, या पर्याय क्रमांक 4 मध्ये 8ची कसोटी पण होणार, त्याच्यानंतर इथं 18 पण येत आहे आणि त्याच्यानंतर इथं 10 एकक स्थानी शून्य पण येत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही चेक केलं तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, असं संभाव्य प्रश्न आहे, म्हणजे उत्तर आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या. बघा ज्या कसोट्या होत्या मी तुम्हाला कसोट्या एक्सप्लेन करून सांगितलं की कशा कशा ह्या कसोट्या आहेत. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक नंतरचा. बघा या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला m ची किंमत दिलेली आहे, म्हणजे m बरोबर 2 ही दिलेली आहे. तर काढायचं काय, -4m चा घातांक -4. आता बघा इथे काय दिलेलं आहे, हा भागाकाराचं चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहे हे भागाकाराचं चिन्ह आहे, 8m घातांक -3. ठीक आहे, तर याची तुम्हाला किंमत काढायची आहे. काय किंमत काढायची आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी कसं याला सॉल्व्ह करतो. तर बघा तुम्हाला घातांकाचा नियम माहित आहे का रे, घातांकाचा नियम नसेल माहीत तर मी तुम्हाला एक PYQ सिरीजमध्ये काय केलेलं आहे, व्हिडिओ घेतलेला आहे, घातांकाच्या नियमावर एक प्रश्न घेतलेला आहे. काय PYQ क्वेश्चन सिरीजमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर मी घातांकाचा नियमाचा एक प्रश्न घेतलेला आहे, तिथं फॉर्म्युले लिहून दिले आहे, ते तुम्ही एकदा जाऊन बघा. बघा इथं काय दिलेलं आहे, बघा मी काय करतो, -4m घातांक 4, म्हणजे इथं घातांकाचा नियम कुठला लागणार ते सांगतो. a चा घातांक -m भागेला
ए चा घातांक मायनस एन बरोबर ए एन ए घातांक एम. हे कसं आलं रे? बघा काय करतोय, ए चा घातांक मायनस एम आहे, तर याला आपण पॉझिटिव्ह मध्ये न्यायचं आहे, तर याला काय करावं लागेल, खाली न्यावं लागेल. बघा खाली आणलं. आणि ए चा घातांक मायनस एन आहे, याला काय करावं लागेल, वरती न्यावं लागेल. तर हे काय होणार, पॉझिटिव्ह एन होणार. समजलं एवढं? हा झाला घातांकाचा नियम. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाला मी कसं मांडतोय बघा, इकडे लिहितोय -4m घातांक -4 म्हणजे -4 भागेला 8m चा घातांक -3. हा याच्यात आपल्याला काय करायचं आहे, मांडायचं आहे. तर कसं करतो याला बघा, हा प्रश्न झाला आपला. याला कसं करतोय तर लक्ष द्या. -4m आहे, -4 याचा घातांक आहे, भागेला 8m आहे, याचा घातांक किती आहे, -3 आहे. आता काय करतो, आपल्याला या घातांकाचा उपयोग करून समोरची स्टेप लिहायची आहे. तर बघा काय होतं, 8m आता इथे काय -3 आहे, याला वरती नेल्यावर काय होणार, पॉझिटिव्ह 3 होणार. त्याच्यानंतर हा जो -4m आहे, तर -4 याचं चिन्ह नाही बदलणार, फक्त चिन्ह बदलणार या संख्येचं. ठीक आहे. तर इथे -4m जशाच्या तसं राहणार आणि जो घातांक आहे जो निगेटिव्ह मध्ये होता तो पॉझिटिव्ह मध्ये जाणार. समजलं? एवढं समजलं. आता इथे काय m ची किंमत किती दिलेली आहे, 2 दिलेली आहे. तर इथे m ची किंमत टाका 2. 8 गुणिला 2, m ची किंमत काय टाकली 2 आणि याचा घातांक 3 दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा -4 गुणिला 2 याचा घातांक दिलेला आहे 4. आता काय करा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा 8 गुणिला 2 16 चा घातांक 3 आणि इथे -4 गुणिला 2 किती होतं, -8 चा घातांक 4. आता काय करतो, इकडे जागा नाही, इकडे लिहितो मी. याला कसं सॉल्व्ह करतो, 16 चा घातांक 3 आहे म्हणजे 16 हे 3 वेळा लिहा. ठीक आहे, कारण 16 चा घातांक 3 हे काढायला तुम्हाला कठीण जाणार. तर मी त्याच्यामुळे याला काय करतो, 16 गुणिला 16 गुणिला 16 3 वेळा लिहितो. इथे बघा -8 चा घातांक 4 आहे, तर इथे मी -8 किती वेळा लिहितो, 4 वेळा लिहितो. समजलं? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 दुने 16, 8 दुने 16, 8 दुने 16 कटलंय. आता बघा इथे पुन्हा बघा 4 दुने 8, बे दुने 4, बे एक बे, किती उरतं, फक्त 1 उरतं. किती उरतं, 1 उरतं. आणि आपल्याला याचं उत्तर काय मिळालं, 1 मिळालं. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, बी हे उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. वर या प्रश्न क्रमांक नंतरचा जो आपल्याला दिलेला आहे तो बघा. इथे काय दिलेला आहे, आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण PYQ सिरीज मध्ये घेतलेला आहे. एका संख्येला 5 ने भागले असता 3 बाकी उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले असता तर बाकी काय उरते. बघा एखादी संख्या आहे, जसं मी एक x घेतोय, जर त्याला 5 ने भागले असता काय उरते, 3 बाकी उरते. ठीक आहे, समजा म्हणून सांगत आहे. ठीक आहे, परफेक्ट याचं उत्तर सांगत नाही किंवा एक्सप्लेनेशन नाही सांगत आहे. x ही संख्या घेतली मी, याला भागेला 5 केला तर बाकी किती उरते, 3 उरते बाकी. त्याच्यानंतर त्याच संख्येचा वर्गाला, म्हणजे हा x झाला, या संख्येच्या वर्गाला काय 5 ने भागले असता बाकी काय येणार हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला अशा प्रकारचे हा प्रश्न काय करायचा आहे, सोडवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी मी काय करतो, एखादी संख्या कन्सिडर करतो. आता बघा काय कशाने भाग द्यायचा आहे, 5 ने भाग द्यायचा आहे. ठीक आहे ना, कशाने, 5 ने भाग द्यायचा आहे. तर 5 ने भाग देता बघा 5 चा पाढा एकदा तुम्ही रिपीट करा. 5 गुणिला 1 5, त्याच्यानंतर 5 गुणिला 2 10, त्याच्यानंतर 5 गुणिला 3 15. आता इथे बघा 5 10 15 येतात जेव्हा 5 ने तुम्ही गुणाकार करता. तर मी काय करतो, जर पहिलं जर समजलं मी 5 ने भाग द्यायचा आहे मला, 15 ला जर भाग दिला तर किती राहते, 15 ला 5 ने भाग दिला तर 0 उरते. पण आपल्याला काय 3 बाकी पाहिजे. तर अशा प्रकारे एखादी संख्या घ्या, जर तुम्ही 5 ने एखाद्या संख्येला जर भाग दिला तर काय 3 बाकी उराल. तर ती मी संख्या 5 10 आणि 15 ही न घेता या दोघांच्या मधात घेतो. समजा की इथे 8 घेतो मी, तर बघा
8 घेतली, तर 5ने 8ला भाग दिला तर किती उरतं? 3 उरतं, म्हणजे 3 बाकी राहतं. 5 गुणेला 1 5 आणि 5 भागेला जर 8 कराल तर बाकी किती राहतं? 3 राहतं. एवढं समजलं. त्याच्यानंतर याच संख्येचा मी स्क्वेअर केला. काय? 8चा जर स्क्वेअर केला तर किती येतं? 64. आता या 64ला कितीने भागावं लागेल? 5ने, कारण म्हटलेलंच आहे बघ, त्याच संख्येचा वर्गाला 5ने भागले असता. तर याला 5ने भागू, तर 5ने भागले असता बाकी किती बघा, 5 एक 5, ठीक आहे, राहिले किती येते? 1, 5 दुने 10, 5 तेरी 15, ठीक आहे, राहिले किती? 4, म्हणजे बाकी किती? 4 उरत आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे? अशा संख्या शोधायच्या आहे की तिथे किती बाकी 4 उरायला पाहिजे. मग नंतरचं मी स्टेप घेतोय. इथे बघा 5ने भागतो. आता 10 आणि 13च्या 10 आणि 15च्या बिटवीन एक 13 संख्या घेतो, म्हणजे 13 संख्येला मी 5ने भागतो, तर किती बाकी 3 उरत आहेत. हे बघा किती उरले? बाकी 3 उरले. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा आणि येणाऱ्या सरळ सेवेमध्ये येऊ शकतो. बघा आता काय करायचं आहे? 13चा स्क्वेअर घ्यायचा आहे. 13चा स्क्वेअर किती येते? 169. याला जर 5ने भागला तर बाकी 4 उरतं. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा दिसेल, ठीक आहे, बाकी 4 उरतं. आता बघा, आता 5 गुणेला 4, 5 × 20, बरोबर आहे. आता काय करतो? 15 आणि 20च्या दरम्यान एक असा अंक घेतो की त्याला 5ने भागले असता 3 उरायला पाहिजे, ठीक आहे. तर बघा 5 गुणेला 4 20 होतं आणि 15 आणि 20च्या दरम्यान किती? मी एखादी 18 घेतो, ठीक आहे. 18ने जर 5ला भागले असता 3 उरते, म्हणजे 3 बाकी राहते. आता या 18चा मी काय घेतो? स्क्वेअर घेतो. 18चा स्क्वेअर घेतो, तर 18चा स्क्वेअर किती होतं? 324 भागीला 5, तर इथं किती उरतं? 4 बाकी राहतं. तर अशा प्रकारचं आपल्याला काय, एखादी संख्या जर कन्सिडर केली तर तिथे बाकी 3 आणि त्याच्याच संख्येचा जर स्क्वेअर केला तर 5ने भागले असता बाकी किती उरायला पाहिजे? 4, म्हणजे आपलं पर्याय काय असणार आहे? 4 हे उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारचा हा प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता विद्यार्थी मित्रांनो इथे हा प्रश्न जो दिलेला आहे हा वेन डायग्राम आकृतीचा प्रश्न आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे? सोबतच्या पाय डायग्राम कुशल कामगाराचे वर्गीकरण दर्शवलेलं आहे. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार आहे. आता उत्पादन इथे दिलेलं आहे आणि हा 90 डिग्री दिलेला आहे, ठीक आहे. उत्पादन क्षेत्र, ठीक आहे, वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला सगळे प्रश्न विथ डिटेल स्पष्टीकरणासोबत घ्यायचं आहे. किती दिलेलं आहे? 450 कामगार दिलेले आहे, ठीक आहे. पण याला डिग्रीमध्ये किती दिलेलं आहे? 90 डिग्री दिलेलं आहे. किती आहे? 90 डिग्री. आता 450 कामगार आहे आणि आपल्याला याचा डिग्री दिलेली आहे 90 डिग्री, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बांधकाम क्षेत्रात, आता दुसरं काय? बांधकाम क्षेत्र, ठीक आहे. बांधकाम क्षेत्र याचा किती दिलेला आहे? बांधकामचा 72 डिग्री दिलेला आहे, तर इथे लिहितो 72 डिग्री. आणि आपल्याला किती कुशल कामगार कार्यरत असतील या कुठल्या? या बांधकाम क्षेत्रात, तर हे काढायचं आहे. समजलं? सोपा प्रश्न आहे. तर काय करतो? 450 बरोबर 90 डिग्री, तर आपल्याला x बरोबर म्हणजे 72 डिग्री बरोबर किती हे काढायचं आहे. तर काय करा? याचा क्रॉस मल्टिप्लाय करा. x गुणेला किती होणार? 90 आणि 450 गुणेला 72, ठीक आहे. तर बघा x काढायचा आहे 450 गुणेला 72 आणि भागेला 90, कारण इथे गुणाकारामध्ये 90 आहे. 0 0 कटला, 9 5 45, म्हणजे x बरोबर 5 गुणेला 72, तर किती होते? 5 दुने 10, हातचाला 1, 5 7 35 ने 1 36, म्हणजे 360. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मी PYQ सिरीजमध्ये घेतलेला प्रश्न आहे अशाच टाईपचं, ठीक आहे. बघा काय म्हणत आहे? एका शेतकऱ्याने 20,000 कर्जाऊ घेतले. त्याने ही रक्कम त्यावरील 2800 हे रुपये एकूण व्याज 12 हप्त्यात परत केले.
हा अशाच टाईपचा प्रश्न घेतलेला आहे। जर तुम्हाला वाटत असेल सर खोटं बोलत आहे, तर माझी एकदा PYQ सिरीज जाऊन चेक करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा टाईपचा प्रश्न दिसेल। ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की माझी जे PYQ सिरीज आहे ना, ती सगळ्याच एक्झामसाठी काय आहे, रामबाण आहे। म्हणून म्हणतोय ना मी, तुम्हाला ट्रस्ट करायसाठीच हे प्रश्न जशाच्या तसे स्क्रीनशॉट उचललेले आहेत। ठीक आहे, म्हणजे एखादी जर तुम्हाला ऑथेंटिक सोर्स देत आहे यूट्यूब चॅनलवर, तर तुम्हाला ती ते वारंवार जर सांगत आहे की सर हे एक्झाम मध्येच येणारच आहे, तर बघा आला, हेच प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहे। समजत आहे? म्हणून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। कारण इथे जे मिळतं ना, इथं या चॅनलवर जे मिळतं ना, ते खूप इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक सोर्स मिळतं। म्हणून तुम्ही आधी या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, बघा प्रश्न काय म्हणत आहे, तर हप्त्याची रक्कम अगोदरपेक्षा 100 रुपयाने कमी आहे, तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती? आपल्याला पहिल्या हप्त्याची रक्कम विचारलेलं आहे। बघा जे जे दिलेलं आहे आपण ते आधी काय करू, लिहून घेऊ। मी याला शॉर्टकटमध्ये सोडून देतो। शेतकऱ्याने एकूण कर्ज किती घेतलेलं आहे, 20,000 घेतलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर व्याज किती आहे त्याच्यावर, बघा 2800 व्याज आहे, तर याला काय करतो, 2800 व्याज इथे ऍड करतो। तर टोटल किती होणार रे, 22,800 रुपये होणार। हे काय झालंय, शेतकऱ्याने घेतलेले एकूण कर्ज आणि त्यावरील व्याज। आता ही काय झाली, ही रक्कम 12 हप्त्यात परत करायची आहे। ही जी रक्कम आहे कुठली, 22,800, हे 12 हप्त्यात काय करायची आहे, हप्त्यात परत करायची आहे, हप्त्यात परत करायची आहे। ठीक आहे, ठीक आहे, 22,800 ही रक्कम 12 हप्त्यात काय करायचे, परत करायची आहे। मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 22,800 रुपये 12 हप्त्यात रक्कम परत करायची आहे, तर प्रत्येक हप्ता मागील हप्तापेक्षा किती रुपये जास्त दिलेले आहे, 100 रुपये जास्त दिलेले आहे की कमी दिलेले आहे, कमी दिलेले आहे। किती, 100 रुपये कमी दिलेले आहे। म्हणजे प्रत्येक हप्त्यात 100 रुपये काय आहे, कमी आहे। एवढं समजलं? त्याच्यानंतर बघा, ही काय आहे, एक घटत आहे, म्हणजे 100 रुपये कमी देत आहे ना प्रत्येक हप्त्यात। म्हणजे पहिल्या हप्त्यात 100 रुपये कमी, दुसऱ्या हप्त्यात 100 रुपये कमी, तिसऱ्या हप्त्यात 100 रुपये कमी। म्हणजे काय होत आहे, ही एक घटती काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, म्हणजे श्रेणी आहे। काय आहे, घटती श्रेणी आहे। याला इंग्लिशमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात। समजलं का? आता जर समजा मी पहिला हप्ता एक्स कन्सिडर केला, ठीक आहे, पहिला हप्ता एक्स कन्सिडर केला, हा पहिला हप्ता झाला। ठीक आहे, हा पहिला हप्ता झाला। दुसरा हप्ता जर मी कन्सिडर केला, एक्स मायनस 100 होणार, कारण दुसऱ्या प्रत्येक महिन्यात 100 रुपये काय होत आहे, कमी होत आहे। हा जरा दुसरा हप्ता। ठीक आहे, तिसरा हप्ता जर बघा, याच्यामध्ये मग काय होणार, किती रुपये कमी होणार, हा 100 आणि 100 मिळून किती होणार, 200 होणार ना। म्हणजे दुसऱ्या हप्त्यात किती होणार, एक्स मायनस 200, सॉरी तिसऱ्या हप्त्यात। समजलं का तुम्हाला? म्हणजे हे काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनची काय आहे, श्रेणी आहे। म्हणजे आता तुम्हाला 12व्या हप्त्यातलं काढायचं आहे, तर 12व्या हप्त्यात काय होणार, एक्स मायनस 1100 होणार। किती होणार, 1100। हे किती, कुठल्या हप्त्यात होणार, 12व्या हप्त्यात होणार। समजत आहे का? हे झालं 12व्या हप्त्यातलं। आता बघा, तुम्हाला एपी श्रेणी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर याला मांडायचं गेलं तर कसं होणार, तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एपी ची जर बेरीज करायचं गेलं, बेरीज, तर याचा फॉर्म्युला येतो, सूत्र येतो, एस बरोबर एन भागेला 2, ब्रॅकेटमध्ये येतं 2a अधिक ब्रॅकेटमध्ये 2 n-1 गुणिला डी। आता इथे काय काय असतं मीच सांगतो। ए काय असतं, हे पहिलं पद असतं, पहिले पद। ठीक आहे, आणि एन असतं पदाची संख्या, पदांची संख्या असतं। त्याच्यानंतर डी म्हणजे डिफरन्स, फरक। ठीक आहे, आणि एस म्हणजे काय असतं, बेरीज असतं।
ठीक आहे, हे सगळ्या टर्मची तुम्हाला काय आयडेंटिफाय झालं, म्हणजे काय काय असतं. तर बघा, एस म्हणजे बेरीज असतं, तर बेरीज किती आली आपली 22,000 आली. तर एस बरोबर किती आला 22,800 रुपये आली. त्याच्यानंतर बघा फरक किती दिसून येत आहे, 100चा फरक आहे, म्हणजे डी ची किंमत आली आहे 100. समजला. त्याच्यानंतर बघा पदांची संख्या म्हणजे एन मानलेला आहे, एन बरोबर किती दिलेलं आहे 12, कारण 12 हप्त्यात आपल्याला परत करायचं आहे. समजला. आता आता काय राहिलं पहिलं पद, म्हणजे आपण काय मानलं एक्स मानलं, म्हणजे ए मानलं, म्हणजे इथे ए म्हणजे पहिलं पद. आता पहिलं पद काय आहे रे, काय येणार पहिलं पद, पहिलं पद येणार आपलं 12. 12 येणार का नाही, हा झाला आपला हप्ता. आपण पहिलं पद काय मानलं, हप्ता एक्स मानला, तर आपण काय करू ए च्या ठिकाणी एक्स ठेवू. समजला. आता काय करा, हा जो फॉर्म्युला आहे, हा जो सूत्र आहे, या सूत्रात सगळ्या किमती ठेवा. आता एस ची किंमत काय आहे, एस बरोबर एकदा लिहून घेतो, एन भागेला 2, 2a अधिक एन मायनस 1 आणि याचा गुणाकार. ठीक आहे, एस किती आहे 22,000, किती आहे 800, बरोबर एन किती आहे 12 भागेला 2 आणि ब्रॅकेटमध्ये 2. आता इथे ए ची किंमत काय एक्स अधिक एन किती आहे 12 मायनस 1 आणि डिफरन्स 100. समजलं. तर आता काय करायचं, याला सोडवायचं आहे. कसं होणार 22,800 बरोबर किती राहणार इथे 6. ठीक आहे, इथे काय राहणार 2x अधिक इथे काय राहणार 11 गुणिला 100. ठीक आहे, तर हे डायरेक्ट काय होणार 1100 होणार ना, भागाकार नाही रे, हा 1100 होणार या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, तर बघा या 1100ला काय करतो आता बघा, जे 22,600 आहे, ठीक आहे, मी डायरेक्ट काय करतो, याचा काय करतो, हा अधिक मध्ये आहे ना, तर इथे बघा 22,806. ठीक आहे, या ब्रॅकेटमध्ये आहे 2x आहे. ठीक आहे, हे किती झालं, इथे इथे मायनस 100, कारण हप्त्यात करताय ना, तर इथे किती येणार -1100. तर इथे काय येणार -1100 येणार, कारण आपण काय करत आहोत प्रत्येक महिन्यात करत आहोत ना, डिफरन्स कितीचा आहे -100चा. तर आता बघा इथे काय येणार 22,800, इथे काय उरणार आहे 2x आणि -1100, याचा डायरेक्ट इथे काय होणार आहे गुणाकार होणार आहे. कुठे इथे बघा 2x -1100 आला. तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 2x जसेच्या तसे राहू द्या, हे 2x जसेच्या तसे. ह्या 1100 मधून काय करतो, नाहीतर एक काम करा, काय करा, हे 2200 काय करा, म्हणजे 2200 भागेला 800 आहे ना, तर 2200 भागेला 800 ला याने काय करा डिवाइड करा. ठीक आहे, काय करा डिवाइड करा, म्हणजे इथं काय उरणार थांबा, तुम्हाला डायरेक्ट सांगतोय, म्हणजे एवढं आपली मेहनत वाचून जाणार. ठीक आहे, तर याला 6 ने काय करा भागा, 6 ने भागल्यानंतर इथे काय 2x -1100 उरणार. याला भागल्यानंतर मला तर वाटतं किती उरतं रे, किती उरतंय, कारण इथे गुणाकार आहे ना, तर इथे 3800 राहतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काय 2x -1100. ठीक आहे, आता जे -1100 आहे, इथे गेल्यानंतर काय होणार अधिक होणार, म्हणजे 3800 अधिक 1100 बरोबर 2x होणार. त्याच्यानंतर काय होणार, याचं जर तुम्ही बेरीज केले तर किती होणार 4,900 बरोबर 2x आणि x बरोबर 4,900 भागेला 2 आणि किती उरणार आहे 2,450. हे आपलं फायनली उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा हा काय आहे प्रश्न आहे, थोडं लॉंग कट झाला, पण याच्याशिवाय दुसरं सोल्युशन तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे हा पाय चार्ट वरचा काय आहे एक प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक संस्कृती विद्यालय आणि एक प्रकृती विद्यालय दिलेलं आहे. ठीक आहे, बघा प्रकृती विद्यालयाचं बघा, हे जे संस्कृती विद्यालय आहे हे डार्क मध्ये जे आहे ते संस्कृती विद्यालय आहे. ठीक आहे, आणि जे थोडं कमी डार्क आहे हे काय आहे प्रकृती. ठीक आहे, काय म्हणतो बघा, प्रकृती विद्यालय व संस्कृती विद्यालय या दोन शाळांमधील
विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोड स्तंभात दिलेली आहे. तर प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, आता बघा इंग्रजी ऑलिम्पियाड हे आहे तर किती आहे रे, इथे 20 आहे. ठीक आहे. या दोन्ही शाळांमधील फरक परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या फरकाचा किती पट आहे, आपल्याला पट विचारलाय. आता इंग्रजी ऑलिम्पियाडचं आपल्याला दिसलेलंच आहे बघा 20च्या दरम्यान आहे. ठीक आहे. पण याचं एकूण किती येणार, प्रकृतीचं एकूण किती येणार, तर बघा मी प्रकृतीची ऍडिशन करतोय. विद्यालयाची संख्या, प्रकृती, विद्यालय, एकूण. ठीक आहे. तर बघा काय होणार, 20 दिलेलं आहे, हे बघा पहिलं 20 आहे. त्याच्यानंतर इथे किती आहे रे, हे बघा हे किती आहे 10 आहे, अधिक हे किती आहे 25 आहे. त्याच्यानंतर हे किती आहे बघा 10 आहे. तर एकूण किती होणार, एकूण होणार 65. सिमिलरली काय करा, संस्कृती, विद्यालय, एकूण. ठीक आहे. किती होणार बघा, इथे किती आहे 10, त्याच्यानंतर किती आहे इथे 15, त्याच्यानंतर किती आहे 25, त्याच्यानंतर बघा हे किती आहे 10. तर हे टोटल किती होणार, टोटल किती होणार याचं 60 होणार. आता यांचा जो फरक आहे, याचा फरक किती दिसून येत आहे, 5 दिसून येत आहे. फरक किती आहे 5 दिसून येत आहे. समजलं. आता बघा तुम्हाला इंग्रजी ऑलिम्पियाड बद्दल विचारलंय, तर इंग्रजी ऑलिम्पियाड किती दिलेला आहे, इंग्रजी ऑलिम्पियाड किती दिलेला आहे, एकूण 20 दिलेला आहे. आता जो फरक आहे आणि इंग्रजी ऑलिम्पियाड आहे याचं किती पट आहे, म्हणजे 20/5 किती पट आहे, 4 पट आहे. किती पट आहे, 4 पट. तर आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. हा जो प्रश्न होता अत्यंत सोपा प्रश्न होता. समजला. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही सांगा, नसेल येत तर मग मीच सांगतोय. बघा 3 भरीव घनांना मिळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. 3 घनांच्या बाजूंची लांबी किती दिली आहे, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. 3 घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोठ्या घनांच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. लहान आणि मोठा याचं काय करायचं आहे, घनाचे क्षेत्रफळ. आता बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतोय, सोपा प्रश्न आहे. काय सांगतो बघा, घनाचे क्षेत्रफळ, घनाचे क्षेत्रफळ. तर काय होणार रे, पहिल्या घनाचं क्षेत्रफळ अधिक दुसऱ्या घनाचं क्षेत्रफळ अधिक तिसऱ्या घनाचं क्षेत्रफळ, हे होणार टोटल. ठीक आहे. तर आपल्याला पहिला घन हे कन्सिडर आहे, पहिला घन, दुसरा घन आणि तिसरा घन. पहिला घन किती दिलेला आहे, किती दिलेला आहे, किती दिलेला आहे 3, 4, 5 दिलेला आहे. तर 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर. ठीक आहे. 9, 16, 25 किती येणार टोटल, किती येणार, एक किती येणार रे, सॉरी 5 5 25 ना. तर या टोटल किती येणार, घनाचा आहे ना, सॉरी इथं काय येणार क्यूब येणार. किती येणार, क्यूब येणार. ठीक आहे. तर हे आपलं इथे काय होणार, मग इथे होणार बघा, सॉरी थोडं मिस्टेक झालं लिहिण्यात, एकदा पुन्हा रिपीट करतो मी याला. काय येणार 3चा घन, 3चा घन, त्याच्यानंतर 4चा घन, त्याच्यानंतर 5चा घन. ठीक आहे. 3 तिरी 9, 9 त्रिक 27 अधिक याचा किती येणार 64 आणि याचा 125 येणार. समजला. तर या टोटल किती येणार 216. आता 216 हा कोणाचा घन आहे रे, हा 6चा घन आहे 216. तर तुमचा जो मोठा घन आहे, मोठा जो घन आहे तो किती आहे 6 आहे. एवढं समजलं, मोठा घन किती आहे 6 आहे. त्याच्यानंतर बघा या मोठ्या घनाची जी बाजू आहे ती किती दिलेली आहे, ती 6 होणार. आता याचं काय करायचं आहे, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. काय क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळ म्हणजे काय होणार 6l², 6l², 6l² म्हणजे बाजूचा काय होणार वर्ग, म्हणजे 6l होणार. समजलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला यायचं पूर्ण काय दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे 3, 4, 5 म्हणजे 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 6चा स्क्वेअर दिलेला आहे. तर काय करतो मी, याचा तुम्ही काय करा 3 तिरी 9,
4 चौ 16 आणि 5 5 25, तर 16 आणि 25 अधिक 25 किती होणार, टोटल 50 होणार. आता हा 6L बरोबर आहे, बरोबर आहे. तर 6चा स्क्वेअर आणि L तर किती होणार, 50नी काय करा, 50ला 6 6 36, बरोबर आहे. 36ने काय करा, भागा. तर किती होणार बघा, 5 ह्या कितीने भाग जातो, 18 दुने 36 आणि 25 दुने 50, म्हणजे 25 भागेला 18 राहतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. वर या प्रश्न क्रमांक नेक्स्ट जो काही आपल्याला दिलेला आहे. तर बघा, हा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. इथे परिमेय आणि अपरिमेय संख्या आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्याचं काय सांगतो, आधी व्याख्या सांगतो. परिमेय संख्याला रॅशनल नंबर म्हणतात, रॅशनल नंबर. ठीक आहे. या रॅशनल नंबरची किंमत काय असते, वर्गमुळात राहू शकत नाही. म्हणजे याची किंमत ही जी वर्गमूळ आहे या वर्गमुळात फिक्स राहू शकत नाही, फिक्स राहू शकत नाही. तर त्याला म्हणतात रॅशनल नंबर. काय म्हणतात, रॅशनल नंबर. तर आधी जो 1 अधिक 5, आता वर्गमुळात काय आहे, 5 आहे. तर या वर्गमुळात 5ची किंमत मला तर वाटते बघा 2.2333 असं काहीतरी येणार. म्हणजे हा काय झाला, परिमेय संख्या काय आहे, नाही आहे. म्हणजे काय करा, याला काटा. म्हणजे ही काय झाली, अपरिमेय संख्या झाली ना, ही काय झाली, अपरिमेय संख्या. म्हणजे हा ऑप्शन कटला. त्याच्यामध्ये दुसरा बघा, दुसरामध्ये √3 आहे. याच्यामध्ये पण काहीतरी पॉईंट नंतर काहीतरी राहणार, म्हणजे इथं फिक्स नाही राहणार, म्हणजे दुसराही कटला. आता बघा पाय, चौथा जो ऑप्शन आहे, पायची किंमत काय होते, 22/7 होते. म्हणजे 3.4444 असं काहीतरी. म्हणजे इथं फिक्स आहे का, नाही. म्हणजे हा पण प्रश्न कटला म्हणजे ऑप्शन कटलेला आहे. आता राहिला 3. तर 3ला कसं चेक करायचं तर मी सांगतो. तर 3ला चेक करण्याआधी काही तुम्हाला गोष्टी माहीत पाहिजे. बघा, ऑप्शन 3 काय आहे, ब्रॅकेटमध्ये √2 अधिक 1/√2 आणि याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर याला चेक करण्याआधी बघा, हा एका फॉर्म्युल्यामध्ये बसतो, कुठल्या, a अधिक b चा स्क्वेअर बरोबर a² प्लस b² प्लस ट्वाईस ab. ठीक आहे. तर याला अशा प्रकारे आपल्याला याला या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं आहे. बघा, √2 अधिक 1/√2 चा स्क्वेअर बरोबर. आता बघा, इथे काय झालंय, हा a झाला, इथे हा b झाला. करा, a चा स्क्वेअर काय करा, √2 करा. त्याच्यानंतर b चा स्क्वेअर करा, 1/√2 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर काय करा, अधिक करा, ट्वाईस a काय, √2 अधिक b काय, 1/√2. ठीक आहे. आता बघा, हा √2 आणि स्क्वेअर कटणार, म्हणजे इथं काय राहणार, 2 राहणार. आणि हा 1 आणि हा √2 हा स्क्वेअर कटणार, म्हणजे इथं काय राहणार 1/2. आणि हा इथे काय राहणार, अधिक 2 राहणार. आता हा 2 आणि हा 2 किती होणार, 4 होणार. अधिक 4 हे काय होणार, 1/2. आता याला काय करायचं, 4 गुणेला 2 किती होणार, 8. 8 अधिक 1 9 होणार, 9/2. म्हणजे इथं फिक्स येतं 4.5. इथं काहीतरी 4.5 हे जे आहे ते फिक्स आहे. इथं काहीतरी रिपीट होतोय का, 4.666 असं रिपीट होतोय का, नाही. म्हणजे रिपीट नाही होत आहे, म्हणून हे काय झालं, परिमेय झालं. काय झालं, परिमेय संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, 3 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचा हा प्रश्न होता, सोपा आणि सरळ. तुम्हाला जर समजला नसेल तर कमेंट्समध्ये सांगा की सर याला आणखी रिपीट करा. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता जो नंतरचा प्रश्न आहे हा बघा, खूप सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त एक क्ल्यू मिळायला पाहिजे. बघा, आयत म्हणजे डॉक्टर दर्शवते, त्रिकोण म्हणजे गायक. आता त्रिकोण काय, हा त्रिकोण आहे, तर त्रिकोण काय आहे, गायक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, वर्तुळ, हा वर्तुळ आहे, तर हा काय आहे, कलाकार आहे. त्याच्यानंतर चौकोन म्हणजे 4 कोण असलेला खेळाडू आहे. आणि त्याच्यानंतर आयत काय, डॉक्टर. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय, खालील गायक किंवा खेळाडू नाही, परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे. बघा काय म्हटलं आहे, खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही, गायक किंवा खेळाडू नाही. तर गायक कुठं आहे, हा बघा, गायक आणि खेळाडू नाही. ठीक आहे.
परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे, कलाकार आणि डॉक्टर आहे. ठीक आहे. आता कलाकारचा हा झाला म्हणजे सर्कल झाला, समजला. आणि डॉक्टरचा काय झालं, डॉक्टरचा हे झालंय आयात. तर या दोघांमध्ये काय पाहिजे तुम्हाला, कॉमन पाहिजे. तर कॉमन इथे बघा कॉमन काय येतो, 3 12 4 6 हे कशामध्ये आहे, कलाकारामध्ये. आणि त्याच्यानंतर बघा डॉक्टरमध्ये 9 11 13 6 4 12 आहे. म्हणजे इथे जो दिसतो तो कॉमन 6 दिसतो. म्हणजे या दोघात कॉमन काय 6 आहे. म्हणजे आपल्याला तेच विचारलं आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. हा जो नंतरचा प्रश्न आहे आपल्याला खूप सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त किती टक्क्यांनी कमी होते हे काढायचं आहे. बघा काय काय दिलेलं आहे, जे जे दिलेलं आहे ते ते लिहून घ्या. काय दिलेलं आहे, सीई 2000 ते सीई 2006 पर्यंत काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रश्न किती टक्क्यांनी कमी झालेले हे विचारलेलं आहे. आता बघा इथं प्रश्न संख्या दिलेली आहे आणि इथे परीक्षा दिलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कमी झाले म्हणजे डिक्रीज, कमी झाले एवढंच प्रश्न आहे. तर बघा नंबर ऑफ क्वेश्चन सीई मध्ये 2000 मध्ये किती क्वेश्चन होते, मला एवढं सांगा. 2000 मध्ये सीई मध्ये किती क्वेश्चन होते, 55 क्वेश्चन होते. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर बघा सीई मध्येच 2006 मध्ये किती प्रश्न होते, 2006 कुठं आहे, 2006 दिसत आहे, किती आहे 40. म्हणजे किती कमी झालेले आहे, किती कमी झाले आहे, किती 15ची. म्हणजे कमी किती झाले, पर्सेंटेज कमी किती झालेले आहे 15ची. आता कितीवर झालेले आहे, 55 वर. आणि टक्के काढायचे आहे म्हणून 100. तर बघा किती होणार, 11 5 55 आणि 3 5 15. म्हणजे 3 भागेला 11 गुणिला 100 आणि 300 भागेला 11 जर कराल तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 म्हणजे 27.27% काय होणार आहे, कमी होणार आहे. समजलं. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो माझ्या PYQ सिरीज मध्ये मी घेतलेला आहे. जर तुम्हाला येत असेल तर सांगा, नाहीतर मी नेक्स्ट सिरीजमध्ये नेक्स्ट जी काही सिरीज घेणार आहे त्यामध्ये मी याला सोडून देणार आहे. जशाच्या तसा प्रश्न माझ्या PYQ सिरीजमध्ये मी घेतलेला आहे. जर तुम्हाला येत असेल तर याला कमेंट्समध्ये याचं उत्तर सांगा. तुम्हाला हे प्रश्न होमवर्क म्हणून मी देत आहे. हा जो प्रश्न आहे हा होमवर्क म्हणून प्रश्न देत आहे. ठीक आहे. जर मित्रांनो आणि हा पण बघा याही पद्धतीने मी हा एक प्रश्न तुम्हाला PYQ सिरीज मध्ये घेतलेला आहे. जर येत असेल तर ठीक, नाही तर मी तुम्हाला हा पण प्रश्न नंतरच्या सिरीज मध्ये सोडून देणार आहे. ठीक आहे. याला होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. भेटूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर जोडायचं असेल माझ्यासोबत तर हा माझा टेलिग्राम चॅनल आहे, हा माझा व्हॉट्सअप चॅनल आहे आणि हा माझा इन्स्टा पेज आहे. जर विद्यार्थी मित्रांनो खरंच तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल, माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला तुम्हाला लाईक, शेअर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर थांबूया इथेच. धन्यवाद.